महामंडळ घ्यायला तेच करू राहिलो ना. ही बस दाखव, एक बस दाखव, इकडे बस दाखव. ती झाली ती. काय आलं सर, मी ना ड्युटीहून मी साईबाबा संस्थांमध्ये प्रसाद विभागात कामाला आहे. नेहमीप्रमाणे ड्युटी 3 वाजता सुट्टी झाली माझी. मग मी घरी चाललो, मी आणि माझे जोडीदार होते. आम्ही चाललो आता या रस्त्याने चाललो, तिकडून बस येत होती आणि इकडून ही गाडी चालली, त्यांचा ऍक्सिडेंट झाला. तर ते जे बसमध्ये पॅसेंजर होते ना, ते आम्ही काढून इथं सावलीला बसवल्यानंतर त्यांना थोडे ते घाबरलेले होते. ते कोणत्या दुसऱ्या गाडीत जाईना म्हणून एसटी बस आली, महामंडळाचीच होती. त्यांना आम्ही हात केला, ते थांबले नाही, डायरेक्ट निघून गेले. आमची भावना काय आहे का बस स्टँड बस मधले साई भक्त होते ना, ते प्रायव्हेट असते तर तो एक सहानुभूतीचा भाग आहे. माणूस की थोडी दाखवायला पाहिजेत ना. बसवाल्यानं थोडं थांबायचं, लोक थांबवताय तर थांबलं पाहिजेत ना, माणूस की धर्म म्हणून. कारण ते पण एक साई भक्त आहे. तर आम्ही काय केलं, ते साई भक्त इथं सावलीला बसवले, त्यांना पाणी वगैरे दिलं. मग ते साईबाबांच्या दर्शनाला जायचं होतं, साई भक्त होते, त्यांना आम्ही पोलीस स्टेशनच्या गाडीत बसून दिलं आणि एक प्रायव्हेट गाडीत बसून दिलं. तो आपला इथला मुलगा आहे, आमचा जोडीदाराचे, त्याला म्हटलं तुझी इको गाडी घे आणि त्यांना सोडून दे साई भक्तांना. ॲक्सिडेंट झाल्यानंतर जे जखमी होते त्यांना त्यांच्यासाठी लोकांनी थांबायला पाहिजे होतं. बाकीचे लोक थांबलेत पण कोणी त्यांना मदत करा ना. नंतर डिपार्टमेंटचे लोक आलेत. डिपार्टमेंटचे लोक म्हणले की त्यांनी त्यांच्या प्रायव्हेट गाडीत पण बसून दिलं आणि तिकडून लालपरी येत होती नाशिकने. तर मग त्या गाडीने थांबायला पाहिजे होतं. की जखमी लोक आहे, बस आहे, बरोबर आहे, त्यांचीच आहे, महामंडळाची बस आहे, त्यांनी थांबायला पाहिजे होतं. तर ती बस सुद्धा थांबली नाही. डिपार्टमेंटने हात केला, लोकांनी त्यांना हात केला, तरी ते थांबलेले नाही, निघून गेले. बसवाल्याचं थांबायचं काम होतं. ड्रायव्हर काय बोलला, साईडला गाडी घेतो, त्यांनी साईडला घेतली, निघून गेले इथून. वणीवरून तुम्हाला आता एक 10 मिनिटापूर्वी एक अपघात झालेला दिसला होता का रोडला? नाही दिसला. तुम्हाला लोक हात करत होते, रस्त्याला उभे होते, हा पोलीस होते, ते दिसले, थांबले नाही तुम्ही? पण आम्हाला वाटलं पॅसेंजर आहेत. तुमची गाडी, तुमचीच एसटी बस आहे लालपरी. नाही ना, ती गाडी दिसली नाही आम्हाला. रोडच्या कडेला तुमच्याच गाडीचा ऍक्सिडेंट झाला. अहो बरोबर आहे साहेब, पण आम्हाला ती गाडी दिसली नाही ना. पोलिसांनी पण अडवलं, तुम्ही पोलिसांनी कुठं अडवलं आम्हाला? तुम्ही ब्रेक मारला आणि परत पोलीस बाजू झाले, तुम्ही फास्टली गाडी घेऊन निघून गेले. कॅमेरात काहीच झालेलं सर. तुम्ही कंडक्टर आहे का? ड्रायव्हर आहे. तुम्ही पाहिली नाही का? बस नाही दिसली मला सर. काय दिसलं तुम्हाला तिथं? माणसं हात करत होते, पण आता सीसीची गाडी असल्यामुळे आम्हाला प्रवासी नाही घेता येत. एवढा मोठा रोडला ऍक्सिडेंट झाला, 2 गाड्या तिथं सर पडल्या. आम्हाला तिकीट देता येत नाही त्यांना. तिकीट नाही, जखमी लोकांना घ्यायचं होतं. सर दिसले नाहीत आम्हाला, शपथ नाही ना साहेब. आम्हाला याला घेऊन जा म्हणा भाऊ. तुम्ही महामंडळ सुद्धा महामंडळ घ्यायला तेच करू राहिलो ना. ही बस दाखव, एक बस दाखव, इकडे बस दाखव. ती झाली ती. बाहेर नवीन ठिकाणी माणसं किती वाटतं?